दरम्यान राणा दाम्पत्यानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। शिंदे फडणवीसांची जोडी कायम राहून देण्याचं साकडं यावेळी या दाम्पत्यानं बाप्पाकडे घातलं। भविष्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावं असं राणांनी म्हटलेलं आहे, तर आम्हाला आणखी ताकद मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाचरणी केली आहे। बाप्पाचरणी एवढीच प्रार्थना केली आहे की अजून ताकद मिळाव आणि अजून एकदा दिल्लीची वारी आणि त्या माध्यमातून आमच्या लोकांची सेवा करू शकू एवढी ताकद बाप्पा आम्हाला द्याव। आणि बाप्पाचरणी एवढी प्रार्थना सुद्धा केली आहे की देवेंद्रजींची आणि एकनाथ शिंदेची जोडी अशीच सदाबार राहो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये परत आमचीच सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींची सत्ता यावी आणि शेतकरी, शेतमजदूर, युवका, लाडली बहिणा ज्या पद्धतीने सगळ्यांची साथ हे सरकार आमचे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे सीएम साहेब देते, तर मला वाटतं बाप्पाचरणी एवढीच प्रार्थना करते आहे। आणि मोदीजी ज्या पद्धतीने आले तिसऱ्यांदा इतिहास घडवला, येणाऱ्या भविष्यामध्ये परत आमचे मोदीजी इतिहास घडवणार। नवनीत राणा को केंद्र में काम करने का चांस मिलना चाहिए। बापा से प्रार्थना है, वो थोड़े वोट से वो रुक गई, पर देश के प्रधानमंत्री और देश के गृह मंत्री अमित शाह जी को विनती करूंगा बापा के सामने, और बापा को भी प्रार्थना किया है कि नवनीत राणा को केंद्र में काम करने का चांस मिलना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।